शेवटी भारतीय संस्कृती आपल्याला अतिथी देवो भव सांगते. विरोधक असेल, कोण कुठल्या पक्षाचा, या सगळ्या गोष्टी नंतर, परंतु एक महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती म्हणून जे आपल्याकडे येतात आपण त्यांना भेटलं पाहिजे आणि आपल्या घरी त्यांचं स्वागत केलं पाहिजे. ही आमची संस्कृती आणि आमचा धर्म पाळला. खर तर आम्ही महायुतीचा धर्म पाळा असा आदेश आम्हाला सन्माननीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे आणि आम्ही त्या बाबतीत अत्यंत ठाम आहोत. आज सकाळीच माझी महायुतीचे उमेदवार सन्माननीय माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या बरोबर भेट झाली होती. आमची निवडणुकीच्या रणनीती संदर्भात अत्यंत सविस्तर चर्चा सुद्धा झाली. त्यानंतर मी कार्यालयात बसून जनतेचे काही गाऱ्हाणे ऐकून घेत होते. निवेदनं असतील, त्यांचे प्रश्न असतील, अडीअडचणी सोडवणं असेल, त्यांना भेटत होते. त्यावेळेला सन्माननीय खासदार धैर्यशीलजी मोहिते पाटील, नगरसेवक आणि काँग्रेसचे गटनेते चेतनजी नरोटे आणि त्यांची काही मंडळी आणि त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार विधान परिषदेचे हे आम्हाला इथे भेटायला आले. शेवटी भारतीय संस्कृती आपल्याला अतिथी देवो भव सांगते. विरोधक असेल, कोण कुठल्या पक्षाचा, या सगळ्या गोष्टी नंतर, परंतु एक महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती म्हणून जे आपल्याकडे येतात आपण त्यांना भेटलं पाहिजे आणि आपल्या घरी त्यांचं स्वागत केलं पाहिजे. ही आमची संस्कृती आणि आमचा धर्म पाळला. आम्ही त्यांच्या बरोबर संवाद केला, त्यांना शुभेच्छा दिल्या. परंतु मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की महायुती म्हणून सन्माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अभेद्यपणानं या सोलापूरच्या विधान परिषदेचा गड महायुतीचा भगवाच फडकवून काबीज करू, त्यात आम्हाला अजिबात शंका वाटत नाही. महाविकास आघाडीचे नेते सांगतात की आमच्या मागे अदृश्य शक्ती आहे आणि 500 पेक्षा अधिक मतं आम्हाला मिळतील असा देखील ते दावा करता आहे. काय नक्की या दाव्यामध्ये तथ्य असू शकतं, काय सांगतात? खरं तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मुंगेरी लाल के हसीन सपने अशा शब्दांच्या मध्ये बघावं लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मध्ये महाविकास आघाडीची परिस्थिती काय झाली हे आपण बघितलेलं आहे. विधान परिषदेच्या आत्ताच्याही निवडणुका बघा. महाराष्ट्रामध्ये कितीतरी ठिकाणी महाविकास आघाडीला स्वतःचा उमेदवार देता आला नाही किंवा जे उमेदवार त्यांनी दिले त्यांनी ऐन वेळेला पळ काढला. फक्त लोकसभेमध्ये संविधान बदलणार या फेक नॅरेटिव्हच्या जोरावरती लोकांची दिशाभूल करून त्यांनी जे यश मिळवलं त्याच्यावरती त्यांनी अशा वल्गना करू नयेत. दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. महायुतीचाच उमेदवार प्रचंड बहुमतानं सोलापुरात तर जिंकेलच, पण महाराष्ट्रातल्या 17च्या 17 जागा महायुतीत जिंकणार याच्यात आम्हाला अजिबात शंका नाही.